भाजपसह शिवसेनेचे उमेदवार जनसुराज्य पक्षाच्या वाटेवर। कोल्हापूरच्या महापालिकेत अखेर जनसुराज्य पक्षाची एंट्री। आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या बैठका। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना वेग। कोल्हापुरातील एका हॉटेलवर मुलाखतींसाठी भाऊ गर्दी। भाजप शिवसेनेतील नाराज उमेदवारांची जनसुराज्याकडे धाव। 35 पेक्षा जास्त उमेदवारांनी दिल्या मुलाखती। सक्षम उमेदवारांची यादी फायनल होणार। सन्मानपूर्वक जागा सोडल्या तर जनसुराज्य पक्ष महायुतीसोबतच। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी 2 दिवसात बैठक। जागा वाटपात मतभेद झाल्यास प्रसंगी वेगळा विचारही। जनसुराज्य पक्षाची दोन्ही बाजूंनी लढण्याची तयारी। महापालिकेच्या निवडणुकीत त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिका असेल, कोल्हापूर महापालिका असेल, जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळं BJP बरोबर, त्याचबरोबर आम्ही आत्ता सध्याच्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुकी होत्या त्या आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर यशस्वीपणे आम्ही केल्या। त्यामध्ये पन्हाळा, त्याचबरोबर आमचे मलकापूर, त्याचबरोबर परभणीमध्ये साखरखेड, अशा 3 असणाऱ्या ह्या सोनखेड, अशा 3 असणाऱ्या नगरपालिकांना आमचे नगराध्यक्ष झाले आणि त्याचबरोबर असंख्य असे नगरसेवक आमचे निवडून आले त्या ठिकाणी। तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आज आम्हाला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिसतंय। आता आमच्या आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या उमेदवारांच्या बाबतीत ती चाचपणी चालू आहे। सांगलीमध्ये मागच्या आठवड्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुरणे, तरुण सहकारी पक्षातले म्हणजे प्रदीप पाटील, या सगळ्यांनी जे त्या ठिकाणी इंटरव्ह्यूज घेतले। त्याचबरोबर आमच्या पक्षाच्याकडनं त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून आमचे आमदार अशोकराव माने बापूसाहेब आहेत। त्याचबरोबर संपर्कासाठी आमचे पक्षाचे असणारे सरचिटणीस प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील साहेब आहेत। हे सगळे या संपर्कात सगळ्यांचे असणार आहेत आणि एक अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी सांगलीमधल्या त्या ठिकाणी झालेल्या मुलाखतीमध्ये 54 लोकांच्या मुलाखती त्या ठिकाणी झाल्या। त्याचबरोबर आज या ठिकाणी चांगल्या संख्येनं या ठिकाणी आज जे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी भेटत आहेत। त्याचबरोबर पक्षाचे आमचे दुसरे नेते असणारे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने हे त्या ठिकाणी या प्रक्रियेत सहभागी आहेत। एक चांगल्या पद्धतीचं वातावरण ह्या पक्षाला आज त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाला आहे। त्याचबरोबर आता आम्ही सक्षम उमेदवारांची चाचपणी करून आमचं प्राथमिक चर्चा चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी झालेली आहे। नागपूर अधिवेशनाच्या मुख्यमंत्र्यांना, प्रदेशाध्यक्षांना, त्याचबरोबर निवडणुकीचे प्रभारी असणारे बावनकुळे साहेबांना आम्ही पत्र दिलं। त्या पार्श्वभूमीवरती आमच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीबरोबर गेलो। आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सन्मानपूर्वक जागा आज त्या ठिकाणी सांगलीत 12 जागांची मागणी केलेली आहे। कोल्हापूरमधल्या आज त्या ठिकाणी मुलाखती घेतल्यावरती किती सक्षम उमेदवार कशा पद्धतीने लढवले जातील, कुठल्या गटामध्ये लढवले जातील, आरक्षण असणाऱ्या कुठल्या ठिकाणी लढवलं गेलं पाहिजे, या बाबतीची चर्चा आमच्या पक्षाची कोर कमिटीची होईल। त्याचबरोबर आम्ही हा सगळा जो विषय आहे हा पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर साहेब यांच्याकडं आमच्याकडं आज संपर्क प्रमुख म्हणून त्या ठिकाणी दिलेले पक्षाचे ॲडव्होकेट राजेंद्र पाटील साहेब हे त्या ठिकाणी घेऊन जातील आणि चर्चा करून आम्हाला मुख्यमंत्र्यांची, प्रदेशाध्यक्षांची, निवडणूक प्रमुखांनी, पालकमंत्र्यांची जे काय चंद्रकांतदादांशी ती चर्चा करतील आणि ह्यामध्ये उचित जो मार्ग निघेल, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर आम्ही नक्कीच पहिली प्रायोरिटी जसं आमदार साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीबरोबर लढवायचं आहे। अन्यथा मग आम्हाला त्या बाबतीतला आमच्या कोर कमिटीमध्ये जो निर्णय होईल तो घेऊन आम्ही पुढे जाऊ। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक खरं तर कोरोनामुळं ज्या सगळ्या निवडणुका लांबल्या त्याच्यानंतर आता हा महापालिकेचा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये खरं तर जनसुराज्य शक्ती पक्ष म्हणून काय नेमकं सुरू आहे, काय लोकभावना आहे, काय घडामोडी होत आहे, या सगळ्या विषयाकडे आम्ही थोडंसं बारीक लक्ष देऊन त्या ठिकाणी होतो आणि मग एक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा प्रामुख्यानं घडणाऱ्या घडामोडींचा विचार करत असताना
जनस्वराज्य शक्तीनं ह्या शहरासाठी या निवडणुकीत उतरलं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका झाली. मी हा विचार 8-10 दिवसापूर्वी साधारण लोकांच्या समोर आला. इनडायरेक्टली ज्याला आपण म्हणतो, कधी लागणार महानगरपालिका माहिती नव्हतं, पण 1 महिना 2 महिने त्याच्यावर एक मंथन ज्याला म्हणतो आपण, काय करावं काय करू नये. म्हणजे चांगले पण अनुभव आहेत मला या शहरातले, जसा मी उल्लेख केला, काही वाईट पण माझे कटू अनुभव आहेत. या पार्श्वभूमीवर काय करावं याच्याबद्दल आम्ही विचार करतो. त्यामुळं तुम्हाला मी जो म्हणलो आत्ता, जो आज माझ्या मनात जो विचार आहे करण्यामागचा, की या परिस्थितीत सुद्धा काही चांगल्या लोकांना आपण ह्या म्हणजे आज लोक एका वेगळ्या नजरेनं बघायला लागले. नगरपालिकांच्याकडं, नगरसेवकांच्याकडं किंवा कॉर्पोरेशनमधलं जे लोकप्रतिनिधित्व ज्याला आपण तयार होण्याच्या ह्या सगळ्या पद्धतीकडं, यामध्ये काही आपण वेगळं करू शकतो का, ह्या विचारांना एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि मग नॅचरली आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आज आमची राज्यात घटक पक्ष म्हणून काम करतो. त्यामुळं त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा आमची होणार आहे. नगरपालिकेत काही ठिकाणी आम्ही एकत्र त्या ठिकाणी लढलो, त्यामुळे ती चर्चा नॅचरली आमची होईल.